नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 1 सप्टेंबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या भागात कव्हर करणार आहोत। आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व परीक्षेस हे प्रश्न नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील। तसेच मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करून घ्या। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, नुकतेच भूमिपूजन करण्यात आलेले वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. रत्नागिरी, बी. ठाणे, सी. रायगड, डी. पालघर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. पालघर। नुकतेच देशातील सर्वात मोठ्या वाळवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। या बंदरासाठी सरकारने एकूण 76,200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। या बंदराची एकूण 20.20 मीटर एवढी खोली आहे। प्रश्न दुसरा, पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अवनी लेखराने नेमबाजीमध्ये कोणते पदक जिंकले आहे? ए. सुवर्णपदक, बी. रौप्य पदक, सी. कांस्य पदक, डी. कोणतेही नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. सुवर्णपदक। अवनी लेखरा यांनी सलग 2 पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे। अशी कामगिरी करणारी अवनी लेखरा या प्रथम महिला नेमबाज खेळाडू ठरल्या आहेत। त्यांनी याआधी टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते। प्रश्न तिसरा, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ए. हैदराबाद, बी. चेन्नई, सी. कोलकाता, डी. मुंबई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. मुंबई। प्रश्न चौथा, स्ट्रॅटेजिक कोनड्रम्स रेशेपिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ए. जावेद अख्तर, बी. राजीव सिकरी, सी. विजयकुमार, डी. राकेश मारिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. राजीव सिकरी। प्रश्न पाचवा, महिला हॉकी आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धा 2024 चे आयोजन भारतातील कोणत्या राज्यात होणार आहे? ए. ओडिसा, बी. महाराष्ट्र, सी. बिहार, डी. उत्तर प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. बिहार। मित्रांनो, या प्रश्नात बिहार या राज्याचा उल्लेख झाला आहे। तर बिहारबद्दल माहिती जाणून घेऊ। बिहारची स्थापना ही 22 मे 1950 मध्ये झाली। राजधानी आहे पटना। मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर। बिहारचे मुख्य न्यायाधीश आहेत कृष्णन विनोद चंद्रन। लोकसभा सीट आहेत 40 तर राज्यसभा सीट आहेत 16। भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज ICGS समुद्र प्रताप कोणी लॉन्च केले आहे? ए. गोवा शिपयार्ड, बी. चेन्नई शिपयार्ड, सी. मुंबई शिपयार्ड, डी. कोचीन शिपयार्ड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए. गोवा शिपयार्ड। गोवा शिपयार्डची स्थापना 1957। मुख्यालय आहे वास्को द गामा येथे। अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत ब्रिजेश कुमार उपाध्याय। अलीकडे कोणत्या मंत्रालयाने निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम रिसेट सुरू केला आहे? ए. संरक्षण मंत्रालय, बी. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, सी. गृह मंत्रालय, डी. ग्रामीण मंत्रालय। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय। मित्रांनो, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय मंत्री आहेत अनुराग ठाकूर। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे। रिसेट कार्यक्रमाचा उद्देश देशाला गौरव मिळवून देणाऱ्या सेवानिवृत्त खेळाडूंना सक्षम बनवणे आहे। अलीकडे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या ठिकाणी अत्याधुनिक क्रीडा अकादमी आणि क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केले आहे? ए. नालंदा, बी. गया, सी. राजगीर, डी. पाटणा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. राजगीर। मित्रांनो, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राजगिरी येथे अत्याधुनिक क्रीडा अकादमी, क्रीडा संकुलन आणि क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केले। तसेच राजगीर क्रीडा संकुलनात अत्याधुनिक क्रीडा दुखापती उपचारासाठी 24 खाटांचे रुग्णालय देखील आहे। क्रीडा संकुलन आणि क्रीडा विद्यापीठ एकाच ठिकाणी एकत्र करणारी ही सुविधा भारतातील पहिली आहे। खालीलपैकी कोणाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISFचे नवीन DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ए. R.S. भाटी, बी. Y.S. शर्मा,
सी. बी. श्रीनिवासन, डी. संजीव रैना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ARS भाटी. कोणत्या देशाने अंडर-20 सैफ फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली आहे? ए. भारत, बी. नेपाळ, सी. श्रीलंका, डी. बांगलादेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी. बांगलादेश. या स्पर्धेचे आयोजन नेपाळ येथे करण्यात आलेले होते. अंतिम सामन्यात बांगलादेशने यजमान नेपाळचा 4-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. बांगलादेशने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने ही स्पर्धा 2019, 2022, 2023 अशी एकूण 3 वेळा जिंकली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ईशान्येकडील राज्यांमधील जलविद्युत प्रकल्पांसाठी किती कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे? ए. 5,135 कोटी, बी. 3,138 कोटी, सी. 4,136 कोटी, डी. 6,312 कोटी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. 4,136 कोटी. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओत कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच स्पर्धा परीक्षेविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या GK हितेश या YouTube चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.